काही जणांना मस्ती आली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। काहींची मस्ती उतरवण्यासाठी आलोय असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर निवडणुकीमध्ये स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा, मोदींच्या पराभवानं महाराष्ट्रात जल्लोष होईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं। आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल, कारण ठाणे आणि शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना, काही जणांना मस्ती आले, त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे। ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे। आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला आहात। जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही। ही माझी शिवसेना असली आहे। आमचं नाणं खणखणीत आहे, ठणठणीत आहे, मोदींसारखं तकलादू नाहीये। मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय। एक काळ असा होता, हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात, तुमचे जे काही खासदार आले निवडून, ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले। मग मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय। इथले जे गद्दार आहेत, घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवावी, होऊन जाऊ दे। आजची जाहिरात जी आहे, ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते, तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात? ओ मोदीजी, तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे। भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।